ती म्हणजे भुसावळ पाठोपाठ आता जळगावमध्ये देखील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या संशयितांकडून 10 लाखांचे एमडी ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले आहेत। तर मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आढळल्यानं जिल्ह्यात मात्र आता खळबळ उडाल्याचं कळतंय। तर भुसावळ पाठोपाठ जळगावमध्ये देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे। ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई आहे। तर ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून तब्बल 10 लाखांचं एमडी ड्रग्ज हे जप्त केल्याचं कळतंय। एसडीपीओ आणि त्याच्यासोबत पंचांसोबत तिथे गेलो होता। त्या इस्मांना पूर्णपणे लीगल प्रोसिजर चेक करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं सर्व मिळून 122 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेला आहे। ते ज्यामुळे इस्मानचं नाव आहे इम्रान उर्फ इम्मा हसन बिस्ती, राहणार आहे शाहूनगर। आणि त्यांचा पुढील इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखी एक माणसाला अटक करण्यात आलेलं आहे। त्या माणसाचं नाव आहे गोकुल उर्फ रघु विश्वनाथ उमाप, वय 40 वर्ष। ही दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। सर्व मिळून मुद्देमालाचा किंमत आहे 9,85,780 रुपये। अशा किमतीचे मुद्देमाल आम्ही एमडी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।